नमस्कार, मी कल्पना. नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आहे ना, इथे बघा मी माझ्या केसांसाठी ना ही रेमेडी बनवित होते. चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया. कारण का माझे 3 महिने केस खूप कंटिन्यू गळालेली आहे. अजिबात केसांमध्ये कंगवाच जात नव्हता. मला खूप कंटाळा आला होता. मी बघा नंतर आहे ना केस आहे ना अगदी कमी करून टाकले ते. पण नंतर हळूहळू आहे ना ही रेमेडी तुम्ही करून बघा, केसांना लावून बघा. खरंच इतका छान रिझल्ट भेटतो ना. मी तेव्हापासून केसांना हे करायला लागली तर माझे केस बघा त्याची उंची पण वाढली, लांब सडक पण होतात आणि इतके सिल्की होतात ना. तुम्ही एकदा पहिल्यांदाच ट्राय करा, तुम्हाला दुसऱ्यांदा पण लावायची गरज नाही पडणार. इतके सुंदर इथे आपले केस होतात. आता इथे बघा कोरपड घेतलं आहे, त्याचं काट्याचा भाग कडेचा काढून घेतला आणि आपल्याला आता त्याचा गर काढून घ्यायचा आहे. आता तुमचे केस किती लांब आहे त्यानुसार इथं आपल्याला कोरपडीचा गर घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघा हा काढून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये तुम्ही आता कोणतंही तेल टाकू शकता. खोबरेल तेल टाका किंवा दुसरं तेल तुम्ही वापरत असाल तर ते टाकलं तरी चालेल. पण इथे मी खोबऱ्याचं तेलच घेतलेलं आहे. आता तुमच्या केसानुसार तेल टाकायचं आहे. आपल्याला आता हे मिक्सरला छान पेस्ट बनवून घ्यायची. आता इथे बघा, आता ही रात्रीची वेळ आहे. मी काय करते, उद्याकडे केस धुवायचे ना तर आदल्या दिवशीच मी रात्रीचे केसांना तेल लावते. कारण का रात्रभर आपल्या केसांना ते छान मुरतं. आता इथे बघा हे रात्रीचे मी चला लावून घेते पूर्ण केसांना. मुळाशी लावायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा सकाळ झालेली आहे. आता गॅसवरती ना पातेलं ठेवलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा चला गॅस आता आपल्याला थोडासा कमी करायचा आहे उकळी आल्यानंतर. आता इथे बघा गॅस मी थोडा कमी केला आहे. आता उकळी आलेली आहे. आता इथे बघा ही 1 चमचा कॉफी घेतलेली आहे, कॉफी पावडर. आता तुमच्याकडे कॉफीची पावडर नसेल तर तुम्ही इथं चहाची पावडर घ्यायची. आता 1 चमचा हळद घेतलेली. हळद आहे ना आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपण जेवणामध्ये पण टाकतो आणि केसांसाठी पण खरंच खूप चांगली आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ही रेमेडी बनवून बघा. खरंच खूप छान रिझल्ट भेटतो. आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. छान उकळून द्यायचं ते 5 मिनटं, म्हणजे 1 ग्लासचं अर्धा ग्लास झालं पाहिजे. आता बघा केसांसाठी ना म्हणजे बघा आपल्या केसांमध्ये खाज येते. अजून त्याच्यानंतर असं एवढे छान सुगंध पण येतो केसांचा. आपल्या केसांमध्ये काही घाण मळ असतो अजिबात राहत नाही. तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा. चला गॅस बंद केलेला आहे. 5 मिनटं झालेली आहे, उकळलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बघा लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे बघा इथे ना 1 लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये. आता तुम्ही कोणता शॅम्पू वापरता ते शॅम्पू याच्यामध्ये टाकायचा आहे. कोणताही टाका तुम्ही. आता केस लांब असतील तर 2 शॅम्पूचे पाऊच घ्यायचे. तुम्ही बघा आता ह्या पाण्याने केस धुवून बघा. अजिबात आपल्याला कंडिशनर वापरायची गरज पडत नाही. इतके छान मुलायम केस आपले तयार होतात. हे बघा इथे मी हा 1 शॅम्पू पाऊच टाकून घेतलेला आहे आणि आता मी थोडंसं गरम आहे ते थोडं थंड करून आहे ना मी याने आता केस धुवून घेते. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणारच. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.